धाराशिवमध्ये वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी घटत चालली आहे। ऊस पिकांचं मोठं नुकसान आहे। पावसामुळे ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे। उन्हाची तीव्रता वाढल्यानं ऊस करपतोय। 40% ऊस उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्यानं शेतकऱ्यांनी ऊसाची मोठी लागवड केली आणि आता जिल्ह्यात 30% ऊसाची लागवड वाढली आणि मात्र आता पाऊस म्हणजे पाणी कमी पडत असल्यानं अक्षरशः ऊस करपून जाण्याची जाऊ लागलेला आहे आणि पाण्याचं आवर्षण वाढल्याने शेतकरी आता मोठा अडचणीत आहे। मोठा खर्च करून ऊस लावला, मात्र आता हा ऊस वाळल्यानं शेतकऱ्यापुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात। माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल, किती ऊस आहे तुमचा आणि काय झालं? 1 एकर ऊसा 1 लाख रुपये खर्च झालाय। खुरपण केले, खाट टाकला, सगळे मेहनतीला 1 लाख रुपये गेले। आता आम्हाला काय ऊस करपून गेला तर आम्ही काय करायचं? आता नुसतं कष्ट करून 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 बसलो, आता थकलो। काय विचारानं ऊस लावला होता? घर बांधलेला, मुलांना खर्च झालेला आहे, कर्ज म्हणून लावला होता ऊस। गेल्या वर्षी पाऊस जास्त झाला, ऊस लावला, मग आता काय घडतं नाही? आता काय करते, आता ऊस तर लावलेला आहे। आता पुढचं काय पूर्व जे अपेक्षा आहे त्याचे, आता कर्ज आहे, पाणी आहे, ते फेडायचं कसं, मोरचं आता भागवायचं कसं, तर हे जेवढे सरकारनं नियोजन काय ते लावावं हे अपेक्षा आहे। दुसरं काय सध्या पाण्याची काय परिस्थिती आहे भागात? पाणीच नाही आता सध्याच्याला, रुपयापुरतं पाणी निघते, म्हणजे चौकडच भागात रुईभर मध्ये तळ्यात बी पाणी नाही, पण हाय ते बी आता बंद होते पाणी। मग पिण्यासाठी थोडं राहते पाणी, तेवढं आता पाणीच नाही आता, शेवटी विलाज नाही त्याला। पाण्याचं आवर्षण झालं, उपसा जास्त झाल्यामुळे, आणि त्यामुळे सगळा ऊस आता हातातोंडाला आलेला ऊस वाळून करपून चाललेला आहे आणि उत्पन्न ह्या 50% घट झालेला आहे वर्षी। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।